आम्हाला शिक्षक मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे. आम्हाला शिक्षक मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे. भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे खूप मोठे आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी भंडारात पण आंदोलन झालं होतं. मात्र चक्क आता शिक्षकाच्या मागणीकरिता विद्यार्थीच आंदोलनात बसलेले आहेत. मी या भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर इथं तुम्ही बघू शकता की असे चक्क विद्यार्थीच शिक्षकाच्या मागणीसाठी इथं आंदोलनात बसलेले आहेत. आपल्यासोबत काय विद्यार्थी त्यांच्याशी बातचीत करूया. बेटा, काय ना तुझं आणि कशासाठी बसल्या इथं? माझी भाग्यश्री मुळेश्वर नंदुरकर नाव आहे. आमच्या शाळेला ताला लागल्यामुळे आम्हाला बाहेर बसलं. का बरं बसले आहेत? आम्हाला शिक्षक पाहिजे. शिक्षक पाहिजे आहेत. आपल्यासोबत इतर पण विद्यार्थी आहेत. बेटा, काय ना तुझं? हर्षित रामकृष्ण तिवाडे. कशासाठी बसल्या इथं? आमच्या शाळेला ताला लागलाय म्हणून. का बरं टाळा लागलेला आहे? शिक्षक नाही आहेत म्हणून. शिक्षक नाही आहेत म्हणून. तर नक्कीच इथे हे विद्यार्थी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे त्यांनी ते टाळे इथं लावलेले आहेत. आपल्यासोबत पालक पण आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय ना तुमच्या कासाठी? आसिफ खान पठाण माझे नाव आहे. मी पालांदूर येथीलच रहिवासी आहे. माझा मुलगा इथं शाळेत शिक्षण घेत आहे, परंतु आम्ही आज ताला लावून आंदोलन केलेलं आहे याच्यासाठी की 1 ते 4 वर्ग असून फक्त एकच शिक्षिकेवर 4ही वर्गाचा भार आहे आणि एकत्र मुले बसतात. त्यांच्या शैक्षणिक म्हणजे कामावर म्हणजे हा खोळंबा होत आहे त्यांच्या शिक्षणाचा. तर आम्हाला अजून 3 शिक्षकांची मागणी आहे, ती सर्व म्हणजे मान्य करावी अशी आमची मागणी आहे. तर नक्कीच इथले हे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक सुद्धा इथे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मागणी आहे की शाळेमध्ये इतर शिक्षकाची भरती व्हावी. ह्याकरिता चक्क विद्यार्थी आणि पालक आंदोलनात बसलेले आहेत. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.